नमस्कार मित्रांनो, आपण 29 जून 2025 या रोजी आपल्या शेतात आले आहे. तर हे बघू शकता, आपली पराठीची जे साईज आहे हे आता एवढी झालेली आहे. 2 पानावर कापूस आहे आपला. तर याच्यात आता आपल्याला तण दिसायला लागलेला आहे. तर जास्त प्रमाणात नाही, कमी प्रमाणातच आहे, पण आता निघणं चालू झालेलं आहे. तण पराठीवर आलेले आहे. तर इथे आपण आपल्याकडे आता 2 ऑप्शन्स आहेत. एक तर आपण तण नियंत्रणासाठी खुरपणी करू शकतो, किंवा मग दुसरा ऑप्शन असा आहे की आपण याच्यात हिटवीड जे तणनाशक आहे त्याची एक फवारणी घेऊ शकतो. तर आता बघू आपण काय आपल्याला स्वस्त पडते, त्या हिशोबाने आपण याचं नियोजन करणार आहे. दादा-लाड पद्धतीने हिचं या पराठीचं नियोजन असणार आहे. आणि याच्यात जे खाडे भरण्याची प्रक्रिया आहे, किंवा डोबणं जे म्हणतो आपण, तर ते उद्या किंवा परवा करून घेणार आहोत आपण. तर या प्रकारे आपलं कापसाचे पीक आहे, बघू शकता. हे पूर्ण 3 एकराचं क्षेत्र आहे मित्रांनो. आणि समोर आपण सोयाबीन लावलेली आहे. ते सोयाबीन आपण लावली आहे 27 तारखेला, 27 जूनला. तिकडे तुरीचा प्लॉट आहे आपला, लागूनच इकडे आपला परत तुरीचा प्लॉट आहे. इथे जोडवळ आहे, इथे सिंगल वळ आहे. 3 फुटाचं अंतर त्याच्यात पण आहे मित्रांनो. आणि या तुरीचं नियोजन, कापाशीचं नियोजन, तसंच या पराठीचं नियोजन कशा प्रकारे आपण करणार आहोत, त्याचे व्हिडिओ वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपलं चॅनल नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. बघू शकता तुम्ही, इथे आपण सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीन आपलं जरा दाट पडलेलं आहे. तर ते कसं उगवते, कसं नाही उगवत, त्याच्यावर पूर्ण आपलं पुढचं नियोजन असणार आहे. प्री इमर्जन्स तणनाशक याच्यात मारणार होतो मी, पण ते दाट पडल्यामुळं मी ते अजूनही मारलेलं नाही आहे. घरी आणून तयार आहे ते औषध, पण मी मारलं नाही आहे. तर इथं बहुतेक आपण 1-2 दिवसातच हिटवीडची किंवा मग खुरपणीची तयारी करणार आहोत. तर परत एकदा सांगतो की हे जे आपण पराठी लावली आहे 3x1 अंतर आहे, आणि याचं नियोजन आपण दादा-लाड पद्धतीने करणार आहोत. तर बघूया आपल्याला इथे उतारा किती मिळतो, किती क्विंटल कापूस होतो. तसंच तुरीची आपण शेंडे फोडणी करणार आहोत, त्याचेही व्हिडिओ येत राहतील. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, आणि